नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे कोणत्या राज्यात उद्घाटन केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। पुढचा प्रश्न बघणार आहोत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्सची 8वी सभा कोठे आयोजित केली जाणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 8वी बैठक आयोजित केली जाणार आहे। ओके, तर बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स बघा, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आपण। याची स्थापना झाली होती 30 नोव्हेंबर 2025 रोजी। स्थळ होतं पॅरिस। COP21 हवामान परिषदेदरम्यान याची स्थापना झाली होती। संस्थापक देश आहेत भारत आणि फ्रान्स। मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा, जे की भारतात आहे। ओके, आणि हे जगातील पहिले आंतरराष्ट्रीय संघटन आहे ज्याचे मुख्यालय भारतामध्ये आहे। ओके, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 बघा। ऑक्टोबर 2025मध्ये 12,000 वर्षे जुनी मानवी चेहऱ्यासारखा टी आकाराचा स्तंभ कोठे शोधण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कराहन तेपे, तुर्की। ओके, तर तुर्कीमधील कराहनतेपे येथे ऑक्टोबर 2025मध्ये 12,000 वर्षे जुनी मानवी चेहऱ्यासारखा टी आकाराचा स्तंभ शोधण्यात आला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। पुढचा प्रश्न बघा, चर्चेत असणारा न्यू स्टार्ट करार कोणत्या 2 देशादरम्यान आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अमेरिका आणि रशिया। ओके, तर अमेरिका आणि रशिया या 2 देशादरम्यान न्यू स्टार्ट हा करार आहे। ओके, तर बघा, या कराराबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण। न्यू स्टार्ट करार हा एक न्यू स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रीटी आहे। हा एक महत्त्वाचा अण्वस्त्र नियंत्रक करार आहे, म्हणजेच न्यूक्लिअर आर्म्स कंट्रोल ट्रीटी आहे, जो अमेरिका आणि रशिया या 2 देशादरम्यान आहे। ओके, तर काय आहे मित्रांनो, ही एक महत्त्वाचा अण्वस्त्र म्हणजेच न्यूक्लिअर आर्म कंट्रोल ट्रीटी आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ॲग्री-एनेक्स कृषी कार्यक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, हे याचं उत्तर आहे। ओके, तर बघा, ऑप्शन ए याचं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, अबोव्ह अँड बियॉन्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बघा, अबोव्ह अँड बियॉन्ड हे पुस्तक आहे शिवकुमार महंका यांचे। ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे शिवकुमार महंका यांनी अबोव्ह आणि बियॉन्ड हे पुस्तक नुकतेच लिहिले आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 7 आहे, चर्चेत असणारा सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे तामिळनाडू। ओके, तर तामिळनाडूमध्ये हा जो सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे तो स्थित आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 8 आहे, ईशान्य भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोठे सुरू करण्यात आली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश। ओके, तर बघा, अरुणाचल प्रदेशमध्ये नुकतीच ईशान्य भारतामधील पहिली व्यावसायिक कोळसा खाण सुरू करण्यात आली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 9 आहे, द्रव्य हे पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे। चला पुढचा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण। आजचा शेवटचा प्रश्न आहे, IIT भुवनेश्वर येथे नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा स्थापन करण्यास नुकतीच कोणी मान्यता दिली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अश्विनी वैष्णव यांनी। ओके,
तर अश्विनी वैष्णव यांनी IIT भुवनेश्वर येथे नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटणार आहोत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.